अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचविणारी एक भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली। भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण व रविराज देशमुख मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील भव्य जंगी किसान शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची जोरदार जय्यत तयारी करण्यात आली आहे। मौजे तिवसा जिल्हा अमरावती येथील नवीन कोट समोरील मैदानात 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत तालुका गटासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे। आपण सध्या तिवसा शहरातील रविराज देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय किसान शंकरपटामध्ये आलो आहोत। ज्याचं भव्य आयोजन आज तिवसा शहरामध्ये प्रथमतः केलेलं आहे। जवळपास 25 वर्षापासून ते सतत या शहरामध्ये आयोजन करत असतात। अत्यंत कार्यकर्त्यांची गर्दी, त्यानंतर शेतकरी मोठ्या उत्साहात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळाला। स्पर्धेसाठी अनेक बैलजोड्या दाखल झाल्या असून एकूण 295 फूट लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे। बैलजोड्यांची जोरदार प्रॅक्टिस सुरू असून शेतकरी आणि आयोजक तयारीत व्यस्त आहेत। पठान है, तेलगा ठाकुर से रहता, मेरा डोंगरिया है, हम बहुत शंकरपट में गए और बख्शीश भी बहुत लिए। ये है कि पट्टी भी अच्छी है और दर साल ले रहे हैं यहाँ पर। इनका भी आयोजन भी अच्छा है। हम यहाँ 3 साल से आ रहे हैं, अभी 3 साल से बैल लिए हमने। कोण दिवस येई कसा कोण जाणतो, तो दिवस दिनांक 23 रोज शुक्रवारला माननीय रविराजजी देशमुख अमरावती जिल्हा अध्यक्ष यांनी शंकरपटाचे नियोजन केलेले आहे। शंकरपट म्हणजे कसा, शंकरपटाचं एक व्याख्या अशी आहे का जे शेतकरी माझे बांधव हे आपला पोळा साजरा करतो। घरोघरी पोळ्याचा जो आहे हा पहिल्या दिवसापासून खांदी शेकण्यापासून तर पोळ्यापर्यंत आणि करीचं पण हे करतात आहे। तसंच त्यातीलच एक भाग आहे शेतकऱ्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, रविराज देशमुख आणि अमरावती जिल्ह्यातले संपूर्ण पदाधिकारी हे संपूर्ण आपला हा पूर्ण महाराष्ट्रभर हा पट साजरा करत आहे। इथे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातले बैलजोड्या घेऊन आपले शेतकरी बांधव एकमेकाचा परिचय होते। खरोखरच आज जे आहे शेतकऱ्याच्या मागं जे टेन्शन आहे भावाचं याचं त्याचं सगळ्यांना दूर करून शेतकरी आज पटाचा आनंद घेत आहे। या स्पर्धेचे आयोजक रविराज देशमुख यांनी स्वतः स्टॉल व मैदानाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला। स्पर्धेपूर्वी पारंपरिक पद्धतीने पूजन संपन्न झाले असून बळीराजाच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। ओपनिंग रेसमध्ये शुभम लांजेवार तडेगाव ठाकूर यांनी 7.68 सेकंडमध्ये धाव पूर्ण करत शानदार सुरुवात केली। शंभू बिजली या प्रसिद्ध बैलजोडीनेही उपस्थितांचे लक्ष वेधले। 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 400च्या आसपास बैलजोड्या आपले कौशल्य सादर करणार आहेत। शनिवार 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तालुका स्तरावरील या स्पर्धांना सुरुवात होणार आहे। आमचा शेतकरी बांधव हा शेतात सातत्याने राबत असतो। नैसर्गिक तणाव, कौटुंबिक तणाव आणि अनेक तणावातून तो जात असतो। आमच्या शेतकरी बांधवांचं या शंकरपटावर फार प्रेम असतं आणि बैल हा त्यांचा मित्र असतो। त्या अनुषंगातून आमच्या शेतकरी बांधवांचा तणावमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हिम्मत फाउंडेशन आणि रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने शंकरपटाचं आयोजन करत असतो। लाखो शेतकरी बांधव, शेतकऱ्यांवर प्रेम करणारे सर्व शंकरपटाचे सहकारी यात सहकारी होतात। महिला बचत गटांचे स्टॉल असतात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हा एक उत्सव म्हणून आमच्या तिवसा परिसरात साजरा होतो। हा शंकरपट हा संपूर्ण विदर्भातला सर्वात मोठा शंकरपट आहे, याचा आम्हाला अभिमान आहे आणि लाखो शेतकरी बांधव यात सहभागी होतात आणि उत्साहाने छान साथ देतात, आनंद घेतात आणि त्यांचं दुःख विसरून जातात आणि इथून एक ऊर्जा घेऊन वर्षभर आपल्या शेतीत राबतात आणि जनतेसाठी अन्नधान्य पिकवतात। हीच या शंकरपटामागची खरी संकल्पना आहे आणि आमचं अजून एक मिशन आहे की जो तणावातला शेतकरी असतो तो एकाकी असतो
आणि एकाकी असलेला माणूस हा आत्महत्येकडे वाटचाल करतो. दुःख प्रत्येकाच्याच मागं आहे, अडचणी प्रत्येकाच्याच मागं आहे, पण शंकरपटाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या रोखण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असतो. हाच या याच्यातून आम्ही सर्वांना एक संदेश देतो की शेतकरी हा पोशिंदा आहे आणि याच्या अन्नावर सर्व दुनिया चालतं आणि अन्नदात्याचा सन्मान केला पाहिजे. जिथे कुठे आपला अन्नदाता शेतकरी मिळेल, तो ऑफिसात आला तर त्याचं सन्मानानं बसून त्याचं काम करा. कोणत्याही ठिकाणी तो गेला तर जनतेने त्याचा सन्मानच केला पाहिजे. हा संदेश आम्हाला या शंकरपटातून द्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर सिटी न्यूज या सर्व प्रेक्षकांसाठी 4 दिवस हा कार्यक्रम पूर्ण लाईव्ह राहणार आहे. जवळपास हजारो प्रेक्षकांना घर बसल्या कुठलंही ग्राउंडवर उपस्थित न राहता, कुठली गर्दी न होता, चेंगराचेंगरी न होता 4 दिवस हा कार्यक्रम लाईव्ह राहणार आहे आणि सिटी न्यूजच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राहील.